ऐका मैमावडीची बोरे खाय भिल्लनेची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला पोहे सुदामदेवाची फके मारी कोरडेची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो कीर्तन रूपी सभेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट देवाची आवड सांगणारा देवाच्या आवडीचा महिमा सांगणारा देवाला काय आवडतं याचं मार्गदर्शन करणारा 4 चरणाचा अभंग कीर्तन सभेकरता निवडला विडल विडल या अभंगाला या कीर्तनाला या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे महत्वाचं आहे अति महत्वाचं आहे ऐका कशा निमित्त हा कार्यक्रम आहे श्रवणात ज्ञात आहे माहिती आहे कल्पना आहे तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते आणि गेली अनेक वर्षापासून गेली किती वर्षापासून अखंड अनेक वर्षापासून चालत आलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह नाम यज्ञ तथा श्रीकृष्णाष्टमीचा हा मोठा पर्वकाळ आणि यावर्षी 3 पर्वकाळ आलेत भगवान कृष्ण पर तुमच्या सप्त्यात 4 पर्वकाळ आहे महेशराव जगाचा बाप जन्माला आला तो एक पर्वकाळ श्रीकृष्णाष्टमी अर्थात गोकुळाष्टमी दुसरा पर्वकाळ अवघ्या विश्वाची माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांची जयंती तिसरा पर्वकाळ 15 ऑगस्ट चौथा पर्वकाळ एकादशी 4 पर्वकाळ आपल्या नामसप्तामध्ये आलेत त्या निमित्ताने घडवून आलेला आणि घडवून आणलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा कीर्तन उत्सव कीर्तन सोहळा नाम यज्ञ मोठ्या आनंदात उत्साहात या ठिकाणी संपूर्ण होतोय परम पूजनीय परम आदरणीय गुरुवर्य रामकृष्णदासजी लोहितकर महाराजांच्या कृपा आशीर्वादानं परम आदरणीय परम पूजनीय आदरणीय श्री गंगाधररावजी जाधव साहेबांच्या सत्प्रेरणेनं ग्रामस्थांच्या सहकार्यानं पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा आई बहिणींच्या साक्षीनं वडीलधाऱ्यांच्या साक्षीनं हा सोहळा अतिशय आनंदात संपन्न होतोय कीर्तनाकरता महाराष्ट्रभर ज्यांची नावं आहेत असे गोड मृदंगाचार्य कमी वयात आणि कमी काळात ज्यांचं नाव लौकिक आहे आणि आपल्या वावीचं नाव कुडच्या कुडं पोहोचवणारे कान्याकोपऱ्यात पोहोचवणारे गोड मृदंगाचार्य महेश महाराज जगताप आहेत वा वा गोड मृदंग वाजवतात 2 वावे आहेत महाराष्ट्रात दोन्ही वाव्यांचं नाव नाना मोठे तिकडचं नाव त्या वावीचं नाव पूजनीय पांडुरंग महाराज गिरींनी मोठं केलं आणि या वावीचं नाव जाधव साहेबांच्या नंतर आदरणीय महेशरावांनी मोठं केलं फार तुम्हाला शुभेच्छा कमी वयात आणि कमी काळात तुमचं नाव आहे दादा तुमचा कोणी हातात धरणार नाही तुमचं इथून पुढे लोक पायात धरणार आहे का नाही किती गोड वाजवतात आणि खूप छोटं वय काही लय वय नाहीत आहे का नाही त्यांच्या वयाच्या अजून
आहे की नाही? हा, करिअर नाही, पण आज करिअर आहे. कमी वयात दिग्गज कीर्तनकारांच्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे. तुम्हाला शुभेच्छा. आणि गोड गायनाचार्य ज्यांच्या कंठात सरस्वती वास करते, शारदा मातेचा आशीर्वाद आहेत, असे गोड गायनाचार्य कमी वयात आणि कमी काळात प्रसिद्धीला आलेले ऐकणे गोरख महाराज गतीर आहेत बघा. काळ्या वाजवा त्यांच्याकडे. गोड गायनाचार्य आदरणीय आमचे छोटे दादा आहे का नाही, उंची कमी आहे पण आवाज डायरेक्ट गगनाला भेटणार आहे, असे गोड गायनाचार्य अक्षय दादा आहेत. वा, खूप छान. त्यांना मी लाडानी प्रेमानी, माझ्यापेक्षा लहानी म्हणून मोदक म्हणत असतो. गोड मोदकराव आहे का नाही. दुसरे मोदक चिन्मय महाराज, इकडे विनेकरी बाबा, इकडे आदरणीय दोन्ही सोबदार भारी दिसत आहेत. जेवले का? इकडे जेवेल वाटतात. इकडं टमू भरली का? वा वा, छान छान. गोड साऊंड सिस्टीम, काळू बाळू साऊंड सिस्टीम आहे का नाही. गोड आमचा विकू दादा, महाराष्ट्रभर त्या सिस्टीमचं नाव आहेत. आणि महाराष्ट्रभर कीर्तनकारांची जी यादी आहेत, मोठ्या मोठ्या विद्वान कीर्तनकारांची, ते हक्काने सांगतात काळू बाळू साऊंड सिस्टीमवाल्यांना सांगा, असा आमचा विकास दादा आहे बघा. तुला धन्यवाद. आणि आमचं यूट्यूब चॅनल माऊलीचा दास, कमी वेळात आणि कमी काळात चॅनल फार मोठं झालंय. ज्या ज्या वेळेला तुमचं मन उदास होईल, ज्या ज्या वेळेला तुम्ही मानसिक संतुलन तुमचं ढासळेल, अशा वेळेला माऊलीचा दास यूट्यूब चॅनलला भेट द्या. विद्वान कीर्तनकारांची कीर्तनं त्या ठिकाणी शूटिंग झालेली आहेत. त्या चॅनलला नक्की भेट द्या आणि आपलं मन सार्थकी करून घ्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. आदरणीय आमचे बंडू नाना पुढे बसलेत बघा, आणि तुमचे सगळे सहचारी गावातले ज्यांच्या घरात फेटा बांधला असे आमचे पप्पू दादा आणि सगळे हरीश दादा कुठे आहेत, त्यांनी फोन केला मला. तुम्हाला सर्वांना वंदन, सर्वांना सगळ्या बालगोपाळांना वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. एकदा ताट बसा, प्रफुल्ल बसा, प्रफुल्ल प्रफुल्ल. काही काही प्रफुल्ल दिसत आहेत, काही काही फुल्ल दिसत आहेत. जेवण जेवणाने म्हणतो मी आहे का नाही. असेच प्रफुल्ल राहा, नाही तर काही काही लोकांचे नाव प्रफुल्ल कायम आहे का नाही. आज काही करू नका. ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल तेव्हा मात्र सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. विठ्ठल विठ्ठल. ऐका, अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातील चारही चरणांचा सरळार्थ असा आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात रामायणातली कथा सांगितली, दुसऱ्या चरणामध्ये राधाकृष्णाचं प्रेम व्यक्त केलं म्हणजे भक्तीचा महिमा सांगितला, तिसऱ्या चरणामध्ये श्रीमद भागवतातली कथा सांगितली आणि दोन्ही कथेचा सिद्धांत देऊन अभंगाला पूर्ण विराम दिला आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐका, या अभंगाच्या सुरुवातीला 3 प्रश्न आहेत. संतांची आवड वेगळी, जीवाची आवड वेगळी आणि म्हणजे देवाची आवड वेगळी. जीवाची म्हणजे माणसाची आवड जी आहे ती संतांची नाही, संतांची जी आवड ती देवाची नाही. 3 आहेत बघा तुम्ही. जीवाची काय आवड आहे? ल्यावे गावे बरे, असावे सदैव, असावे सदैव. 2 घास मिरची भाकर कवयना, पण सुखाची असली पाहिजे, ही जीवाची म्हणजे माणसाची आवड. घालायला बऱ्यापैकी कपडे असले पाहिजे, ही जीवाची म्हणजे माणसाची आवड. राहायला बऱ्यापैकी घर असलं पाहिजे, सफराचं कवयना चिपट्याचं कवयना पण असलं पाहिजे, ही जीवाची म्हणजे माणसाची आवड आहे. याच्यापेक्षा चौथी आवड नाही. असली तर मोबाईल आणि 5वा चार्जर. इथं जर आता एखाद्या पोरीचा, बाईचा, माणसाचा, पोराचा मोबाईल जर चार्जिंग नसेल ना नाना, टेन्शन मध्ये असतील ते. एवढं चालू कीर्तनाला स्टोरी तरी पाहत बसलो असतो. आहे का नाही, स्नॅप टाकला असता एखादा आमच्या सप्त्याचा. आहे का नाही. हे मोबाईल फार आवडीचा विषय होऊन बसला. जेवण नको पण मोबाईल पाहिजे. ही जीवाची आवड आहे. अजून जीवाची काय आवड आहे? वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान. गृही भावे धनदान, गृही भावे धनदान. वाढावे संतान, वाढावे संतान.
गुरुही व्हावे धनधान्य. ही कोणाची आवड आहे? ही जीवाची आवड आहे. याच्यापेक्षा जीवाची आवड नाही. किंवा थोडक्यात सांगतो तुम्हाला, इकडे बा सगळे वावीकर, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या कोणत्या गरजा आहेत? मूलभूत गरजा आहेत. याच्यापेक्षा चौथी आवड माणसांची नाही. चला, संतांची काय आवड आहे? संतांना विचारा तुम्हाला काय आवडते. दोन्ही गायक तुम्ही फार शोधून आणलेत, त्यांचे आवाज लय गोड आहे. ते सांगतील बघा संतांना काय आवडतं. माझ्या जीवीचे आवडे, माझ्या जीवीचे आवडे, माझ्या जीवीची आवडे, माझ्या जीवीची आवड. पंढरपुरा नेईन गोडी, पंढरपुरा नेईन गोडी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. पंढरपुरा नेईन गोडी, पंढरपुरा नेईन गोडी, पांडुरंगी मन रंगले, रंगी मन आवडे. पंढरी भीमा पांडुरंगा चंद्रभागा लिंगा, पुंडलिक चंद्रभागा लिंगा. आवडे पंढरी भीमा पांडुरंगा चंद्रभागा लिंगा, पुंडलिक चंद्रभागा लिंगा. ऐका नाही, आवडे पंढरी भीमा पांडुरंग किंवा माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन उडी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. इतकं नाही येत, थोडंफार आपलं. गोविंदाचे गुणी वेदिले, गोविंदाचे गुणी वेदिले, पांडुरंगी मन रंग आले. ही संतांची आवड आहे. किंवा गोरखदादा, अति जलद गतीनं अधोगतीला जाणाऱ्या जीवाचं कसं होईल म्हणून रात्रंदिवस रडत राहणे आणि त्यांना मार्ग सन्मार्ग दाखवणे ही संतांची आवड आहे. विडल विडल. सगळे वावीचे ग्रामस्थ, आदरणीय बंडू नाना, आणि तुम्हाला खरं सांगतो सगळ्या महेश महाराज, सध्या 22 वर्षाच्या पोरी विधवा आहेत. आपण रोज कार्यक्रमाला फिरतो, आपल्या वाटेला तेवढंच दुःख आहे सध्या. एदशक्रिया, वर्षी श्राद्ध आहे का नाही, सप्त्यांचे कार्यक्रम तर आहेत, पण नाना आमच्या वाटेला सध्या लई मोठा दुःखाचा डोंगर आहे. या वडले पोरं दादा पाणी सोडायला येतात पिंडाला, पावत नाही त्यांच्याकडं. यांचा बाप या जगात नाही. कमी वयात आणि कमी काळात लोक निघून चाललेत. 22 वर्षाच्या पोरी सध्या विधवा आहेत. तुम्ही नाही म्हणा बरं, म्हणा नाही आहेत. 25 वर्षाच्या पोरी विधवा आहेत, 30 वर्षाच्या पोरी विधवा आहेत. बाया नाही त्या पोरी आहेत दादा. त्यांच्या वयाच्या पोरी अजून शिकू राहिलेत. कोण MPSC करते, कोण UPSC करते, कोण LLB करते म्हणजे वकिली शिकते, कोण नर्सिंगचा कोर्स करते, कोण MBBS म्हणजे डॉक्टर की शिकते. आणि या विधवा झालाय. दुसरा नवरा करायची सोय नाही का? छोटं बाळ 1-2 वर्षाचं, दुसरा नवरा करील तर माझ्या बाळाची रांडोळी होईल, माझ्या बाळाची हेडसांड होईल, माझ्या बाळाला कोण सांभाळेल, कोण जीव लावेल. त्या बाईनं आयुष्य काढायचं कसं आणि कोणाकडे बघून. नवरा अटॅक पाय वारला, नवरा कॅन्सर पाय वारला, नवरा व्यसना पाय वारला, नवरा ऍक्सिडेंट मध्ये गेला, नवरा कोरोनाच्या काळात सापडला. कसं आयुष्य काढायचं कसं आणि कोणाकडे बघून. म्हणून गाड्या चालवताना सावकाश चालवत चला, व्यसनापासून लांब राहा. अजून काय सांगू तुम्हाला, टेन्शन पासून लांब राहा. आणि सध्या लोक जर मरत असतील ना, फक्त 4 कारणामुळे मरू राहिलेत विकास. पहिलं कारण अटॅक, दुसरं कारण व्यसन, तिसरं कारण ऍक्सिडेंट आणि चौथं कारण आत्महत्या. लय मोठं फॅड आलंय सध्या. एक गेम खेळायचे रमी फिमी, कर्जबाजारी. पण 11 कोटी रुपये कर्ज करून मेला, त्याचं दावा मी केला. आता रमी खेळला, सांगा कसं करायचं कसं आहे का नाही. काहीतरी गेम खेळायचे, कर्जबाजारीपणा करतात. ध्यानात ठेवा, घरात काही भांडण झालं, नवरा बायकोचा वाद झाला, काही मानसिक संतुलन ढासळलं, प्रॉपर्टीवरून इस्टेटीवरून जर काही झालं तर एकच उपाय, मोबाईल स्विच ऑफ करायचा आणि 10-12 दिवस कुठेतरी लांब निघून जायचं. पण रागा संतापात कुठला चुकीचा निर्णय घ्यायचा नाही, कारण राग हा फक्त 10-15 मिनिटाचा आहे. तेवढे रागाचे 10-15 मिनिटं जर सांभाळाल तर लई मोठ्या संकटातून वाचाल, आणि तेवढे रागाचे 10-15 मिनिटं जर नाही सांभाळाल तर लई मोठ्या संकटात या मागच्या लोकांना टाकून जाल. म्हणून राग प्रत्येकाने सांभाळा. गाड्या चालवताना घरी आपली बायको वाट पाहते, पोरग वाट पाहते, बहीण वाट पाहते, घरातले सगळे लोक डोळे भरून आपली वाट पाहतात. त्याची जाणीव ठेवून गाड्या चालवत चला. काय लोक गाड्या चालतात आणि कुत्र्याच्या मौतीनं मरताय सध्या. पूर्वी रस्त्यावर कुत्री मारायची,
आता कुत्र्याने मरती, माणसं मरतात. आणि रस्त्यावर जर माणूस मेला तर लोक डायरेक्ट बोलतात हा कुत्र्याच्या मौतीने मेला, इतकं वाईट बोलतात लोक. आहे का नाही? व्यसनापासून लांब राहा. किती लोक कमी वयात निघून चालले आणि या 4च कारणामुळे लोक निघून चाललेत. अशा लोकांना मार्ग सन्मार्ग दाखवणं हे संतांचं काम आहे आणि तेवढ्यासाठीच ते येतात. कुठून येतात? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणा. साधू संतांचे मार्ग आदराने भरले जग. साधू संतांचे मार्ग आदराने भरले जग. बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया. साधू संतांचे मार्ग आदराने भरले जग. साधू संतांचे मार्ग आदराने भरले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी सद्भावे वर्ताया. आदराने भरले जग. बोलिले जे ऋषी सद्भावे वर्ताया. आसोदनिया आले संत, हिता हिता जगाचे. बरोबर आहे. हिता हिता जगाचे. हिता हिता जगाचे. दुनिया आले संत हिता हिता जगाचे. हिता हिता जगाचे. हिता हिता जगाचे. वा वा वा, छान. टाळ्या वाजवा सगळ्यांकरता. आहे का नाही? यांच्या चाली, यांचं वाजवणं, यांचा साऊंड आवडला का टाळ्या वाजवीत जा, नाही आवडलं का उठून जायचं. मग कशाला पाहिजे नाही आवडलं. शोधून या आले संत हिता हित जगाचे. पण कुठून? आम्ही वैकुंठवासी. वैकुंठाहून आले आणि लोकांना मार्ग सन्मार्ग दाखवतात. ही संतांची आवड आहे. आता नीट ऐका सगळे वावीकर. हे बघा, आजच्या अभंगात संतांची आवड नाही पाहिजे. आजच्या अभंगात जीवाची म्हणजे माणसांची आवड नाही पाहिजे. आजच्या अभंगात देवाची आवड पाहिजे. देवाला काय आवडते? हातभर यादी सांगितली. हातभर देवाला काय आवडते? नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस देवाचं भजन करणारी माणसं देवाला आवडतात. गळ्यात तुळशीची माळ घालणारी माणसं देवाला आवडतात. अजून काय? कपडाला गंध लावणारी माणसं देवाला आवडतात. अजून काय सांगू तुम्हाला? धर्माचं रक्षण करणारी माणसं देवाला आवडतात. अजून कोण? हरिभक्तांविषयी मनामध्ये प्रेम बाळगणारी माणसं देवाला आवडतात. अजून कोण? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी नित्यनेमाने जे करतात ही माणसं देवाला आवडतात. याच्यापेक्षा देवाला दुसरं कोणी आवडत नाही. नाथ महाराज म्हटले, तो देवा परम पूज्य जगी. तो म्हणजे नामस्मरण करतो तो, गळ्यात तुळशीची माळ घालतो तो, नामस्मरण करतो तो, धर्माचं रक्षण करतो तो, आई बहिणींच्या आपण रक्षणाची काम करण्याचं हाती जबाबदारी घेतो तो, हाय की नाही? आषाढी कार्तिकी वारी पंढरीची करतो तो, एक देवा परमपूज्य जगी. अशा अर्थाचं चिंतन आहे. विडालो विडालो. विडाला 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 विडाला. निस्वार्थी प्रेम करणारी माणसं देवाला आवडतात. स्वार्थी प्रेम करणारी माणसं देवाला अजिबात आवडत नाही. तुम्ही ऐकू येतं ना? हा, जर तुम्हाला 100 रुपये मी आता मागितले आणि जर तुम्ही ते मला दिले तर तुम्ही लई चांगले. आणि जर तुम्ही मला 100 रुपये नाही दिले तर मी तुमची काय वाट लावेल त्याचा नेम नाही. स्वार्थी, सगळा जग स्वार्थी आहेत आणि देवाला स्वार्थी नाही निस्वार्थी लोक आवडतात. भगवान कृष्णाला नीट ऐका, बारकाईनं जबाबदारी आहे. भगवान कृष्णाला 16,108 बायका होत्या, तरी भगवान कृष्णाचं प्रेम राधेवरती होतं. आणि हे 16,108 बायांना सुद्धा माहिती होती की आमच्या मालकाचं प्रेम भगवंताचं राधेवरती आहे. एक सुद्धा बाई देवाला काही म्हणली नाही. का? ते प्रेम स्वार्थी नव्हतं, निस्वार्थी होतं. आणि राधेला सुद्धा नवरा होता. काय त्याचं नाव? अनाया गवळी. त्या अनाया गवळ्याला सुद्धा माहिती होतं की माझ्या बायकोचं म्हणजे राधेचं प्रेम भगवान कृष्णावरती आहे. एक दिवस सुद्धा त्याने तिला दुखवलं नाही. का? ते प्रेम स्वार्थी नव्हतं, निस्वार्थी होतं. आणि ऐका ना, इतकं प्रेम रंगलं राधाकृष्णाचं, इतकं प्रेम रंगलं. 16,108 बायका असून एकीच सुद्धा नाव देवाच्या पुढे लागलं नाही, पण राधेचं नाव पहिलं लागलं. निस्वार्थ प्रेम. भजन काय ते? राधा कृष्ण, राधा मागचे दादा, राधा राधा राधा. कधी असं आहे सत्यभामा कृष्ण, रुक्मिणी कृष्ण असं आहे कधी? राधा कृष्ण, गोपाल कृष्ण. महाराज ऐका, त्या प्रेमाला नजर लागली. कोणाची?
16,108 बायांमधल्या 4 बायांची नीट ऐका बार काय ना अर्धवट ऐकशन त्याच्या मला गुतून एक तर लय मुळावर काय काय आमच्या हा ना. आता उद्या फक्त एवढंच विचारायचं रात्री कीर्तन कसं काय झालं हा बरं झालं काय तुझ्या काय ज्ञानेश्वरी पाठ आहे का गाथा पाठ आहे ते महेश आपल्या गावचा पोरगा लय बरे व्हायचं हा बरं आहे. अरे काय गुरु आहे का त्यांचा तू ते गायक गोरख महाराज बरी म्हणतात ते. अरे नीट बोलत जावं ना नीट बोलावं कोणला तरी चांगलं म्हणलं पाहिजे की नाही नाना आहे का नाही नीट बोलती नाही लोक आहे का बार काय ना. 16,108 बाया असून एकीचं सुद्धा नाव देवाच्या पुढे लागलं नाही पण राधेचं नाव पहिलं लागलं. याला म्हणायचं निस्वार्थी प्रेम. आणि त्या प्रेमाला एक दिवस नजर लागली. प्रेम शब्दाचा व्याख्या होती भक्ती. भक्ती शब्दाचा अर्थ होतो प्रेम माया आपुलकी जिव्हाळा आणि मोह बरोबर आहे की नाही. आणि तुम्हाला वाक्य सांगतो आहे का जिथं खरं प्रेम असतं ना तिथं अजिबात भीती नसते आणि जिथं भीती असते ते प्रेम नसतं प्रेमाचं नाटक असतं. राधा कृष्णाचं प्रेम निस्वार्थी होतं त्याच्यामुळे भीती नाही. पण एक दिवस त्या प्रेमाला नजर लागली कोणाची 16,108 बायांमधल्या 4 बायांची. कोणकोणत्या बाया इकडे बा सत्यभामा मित्रविंदा कालिंदी आणि रुक्मिणी या 4 बाया देवाच्या पत्न्या. या रात्री जेवण झालं 8 वाजता बसल्या गप्पा आणि सत्यभामेनं मोबाईल काढला इंस्टाग्राम ओपन केलं. महेशराव सत्यभामेनं इंस्टाग्राम चालू केलं आणि तेवढ्यात राधेच्या स्टोरीला आपला नवरा भगवान कृष्ण तिच्या गळ्यात हात घालून असलेला फोटो पाहिला आणि तो फोटो असा पाहायला ना अशी पाहू लागली त्या फोटोकडं. आणि तो फोटो तसाच दाखवला रुक्मिणी मातेला. ताई तो फोटो पाहिला आणि काय म्हणली सत्यभामा रुक्मिणी मातेला का हो ताई हल्ली आपला नवरा जगाचा बाप विश्वाचा नायक सृष्टीचा निर्माता भगवान कृष्ण हल्ली आपल्याकडे पाहतच नाही. कधी पण पाहत्या राधेच्याच मागा मागे फिरत असतो. देखील लागे माये या म्हणण्याचे तिरी ऍक्शन हात खांद्यावरी असं मला म्हणायचंय. हात खांद्यावरी राधिकेच्या कधी पण पातीच्या माग मागा चिंडत असतो. या दोघांना अद्दल घडवली पाहिजे या दोघांची ताटातूट केली पाहिजे हे दोघं कव्हाच एकत्र नाही आले पाहिजे. आणि मग काय नाना यांच्या डोक्यात आल्यावर भाऊ यांचा मुख्यमंत्री हप्ता येईल की नाही आला ना म्हणत प्रसन्न नाही. झोपत नव्हते बाया अक्षय दादा झोपत नव्हत्या. जानेवारी फेब्रुवारी हप्ता बंद होता. तुम्हाला अजून अनुभव नाही इकडे चाललंय बघा विकास जानेवारी फेब्रुवारी हप्ता बंद होता दादा. बाया झोपत नव्हत्या झोपत टेन्शन मध्ये आलं त्या. एक बाई 3दा झोपत उठून बसली. तिचा मोबाईल वाजला तिला वाटलं हप्ता झाला ताडक्यानं उठली बा. तिचा नवरा म्हणला धप तुझा बॅलन्स संपला त्याचा मेसेज आला रिचार्ज करा तेव्हा झोपली आहे का नाही. झोपत नव्हत्या गोड बोलून इकडे बाणा लय हुशार. बायांचा मेंदू गाडवायला स्पेशल देव होता. आपल्या टायमाला तो झोपेल होता विश्रांती चालू होती देवाची वा मग कुक्षी घेत होता. गोड बोलून राधेला घरी आणलं. गंमत चालू आहे बरं का नाही तर या पुढं एकटा जेले मी आज आहे का. गोड बोलून राधेला घरी आणलं दादा. गोड बोलून संशय सुद्धा नाही येऊन दिला. लय हुशार. आणि इतकं कडक गरम दूध उकळवलं इतकं कडक बोट घातलं तर कातडं सोलून निघेल इतकं कडक गरम दूध उकळलं बाबा. आणि राधेला पाजलो या 4 जणींनी. राधा घटा घटा दूध पिली घटा घटा तिला काहीच झालं नाही. पण संध्याकाळी जेव्हा राजगादीवर भगवान झोपले आणि या 4 जणी पुन्हा देवाच्या सेवेला. कोण देवाचा हात दाबते कोण देवाचं डोकं दाबते कोण देवाचं ऐका नाही. नेमकं रुक्मिणी मातेच्या हातात देवाचा पाय आणि पाय दाबत 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 जेव्हा रुक्मिणी माता तळपायापर्यंत आल्या देवाच्या तेव्हा लिंबू एवढले फोड देवाच्या पायाला आले होते गोरख महाराज. आणि ते फोड पाहिले आणि अशी खवळली रुक्मिणी माता. मी तिडच होतो मला माहिती अशी खवळली कशी बाबा अशी खवळली रुक्मिणी माता देवाला. आणि काय म्हणली काय कुठे गेलते बिगार चपलाची चपला न घालता एवढले फोड तुमच्या पायाला आले. भगवंतांनी तोंड बारीक केलं सांगितलं सत्यभामे मित्रविधी कौलिंदे रुक्मिणी तुमच्या 4 जणींचा पराक्रम या म्हणजे म्हणजे अगं माझी प्रिय सखी राधा अगं माझ्यावरती निस्वार्थ प्रेम करणारी माझी राधा अगं मी देव आहे मी ईश्वर आहे मी भगवान आहे हा उदात्त हेतू मनामध्ये बाळगून माझ्यावरती निस्वार्थ प्रेम करणारी माझी राधा तिच्यावर माझ्यावर तुम्ही संशय घेतला ना ग. ध्यानात ठेवा वावीच्या बाया जर तुमच्या डोक्यात एकमेकांबद्दल संशय येत असेल नवरा बायको बद्दल तर उद्या सकाळी गाडीत बसायचं. सोमवार आहे उद्या 4था श्रावणी डायरेक्ट जायचं त्र्यंबकला सगळ्या आणि दोघांनी जायचं नवरा बायकोनं.
मोबाईल तुमचा घरीच ठेवायचा, तुमचे पोरं बिरं घरीच ठेवायचे आणि दोघांनी गाडीत बसायचं, डायरेक्ट त्र्यंबकला जायचं, तिथे दर्शन करायचं देवाचं आणि तो ब्रह्मगिरी पर्वत चढून वर जायचं बरं का, तुम्हाला सांगतो मी. आणि ते शंकरांना जाटा नाही का आपलेले, तिथं जायचं आणि तिथून खाली पाहायचं, पुढचं ऐकत जा, तिथून खाली पाहायचं, त्या निसर्गाचा आनंद घ्यायचा, समोरासमोर बसून संशय दूर करायचा, तर तुमचा संसार टिकेल, अन्यथा फारकत. हे मी बोललो काय, ज्ञानेश्वर महाराज म्हणले काय, संशयाउणी थोर आणि का पाप नाही घोर. जगातलं सगळ्यात मोठं पाप जर असेल तर संशय. हे सत्यभामे, हे मित्रविंदे, अगं कालिंदी रुक्मिणी, तुम्ही माझ्या राधेवर माझ्यावर संशय घेतला ना ग, तिला तुम्ही घरी आणलं गोड बोलून, अगं बिचारी साधी भोळी माझी राधा, तिला तुम्ही कडक गरम दूध पाजलं ना, म्हणून ते फोड माझ्या पायाला आले. म्हणजे अगं जेव्हा माझ्या राधेला तुम्ही दूध पाजित होत्या ना, तेव्हा माझी राधा दूध पित होती, पण तिच्या तोंडात माझं भजन होतं आणि तिच्या हृदयात माझे पावलं होते, आणि म्हणून ते फोड मी माझ्या पायाला येऊ दिले, माझी राधा सुरक्षित ठेवली. याला म्हणायचं प्रेम, निस्वार्थी प्रेम. आणि गोरख दादा, देव याच प्रेमाचा भुकेलेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला, 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 थोर प्रेमाचा भुकेला. आजी दुष्काळ तयाला, आजी दुष्काळ तयाला, दुष्काळ तयाला, आजी दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. लय छान. बंडू नाना, तांगडीला मोठा उत्सव होता एक वर्षी, खूप नामांकित कीर्तनकार होते, मला एक संधी दिली होती कीर्तनाची. तेव्हा तिथे अक्षय महाराज गायले होते आणि ही चाल त्यांनी गायली होती. एवढं वातावरण चिन्मीन झालं होतं, भयान समाज जमला होता. आता आपल्याकडे पावसाळ्यामुळे लोक थोडेसे कमी आले, येतील आहे का नाही. भयान समाज जमला होता, अख्खं वातावरण चिन्मीन झालं होतं. ती चाल त्यांना भेटली, मग अशी म्हणलं तुम्ही आता ही म्हणा, तेव्हा ते आता म्हणले. टाळ्या वाजवा परत एकदा. खूप छान. तुमच्या दोघांच्या आवाजाला कोणाची नजर न लागो, तुमच्या हाताला सुद्धा आहे का नाही. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. देव निस्वार्थ प्रेमाचा भुकेलेला. देवाला तुमचा नारळ लागत नाही, देवाला तुमची अगरबत्ती सुद्धा लागत नाही, देवाला काहीच लागत नाही, काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. मी माझ्या विठोबाची शपथ घेऊन सांगतो, तुकाराम महाराज म्हटले देवाला फक्त भावाचा देव भुकेलाय, बाकी देव कशाचाच भुकेला. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा छान. भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, वैकुंठ सोडून याला, वैकुंठ सोडून याला, सोडून या देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, छान आहे का नाही. देव फक्त भावाचा भुकेलेला आहे. देव वैकुंठ सोडून आहे का नाही भक्तांच्या घरी येतो. देव फक्त भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे आहे का नाही. हे बघा, प्रत्येकाला दोन प्रकारचं जीवन आहे. वावीकर ऐकून ठेवा सगळे, प्रत्येकाला दोन प्रकारचं जीवन आहे बाबा. एक आध्यात्मिक जीवन आहे दादा, आणि एक पर्सनल जीवन आहे. म्हणजे काय, ऐका, आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये आपल्याला वाटेल ते करायचं. मागचे दादा सगळे, सगळ्यात आई काकी भाऊ सगळे ऐका दादा.
पर्सनल आयुष्यामध्ये आपल्याला वाटल ते करायचं, वाटल तसं राहायचं, जे वाटल ते करायचं. लोक काय आपले मालक नाही, आपला मालक कोणीच नाही, आपला मालक फक्त परमेश्वर आहे. वाटल तसं राहा, वाटल ते करा. फक्त एक वाक्य मध्ये घालतो, चुकीची घटना घडवून देऊ नका, बाकी तुम्ही काही करा कसंही राहा. लोक काय म्हणतील बरं का कृष्णा भाऊ, लोक काय म्हणतील इकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. कोण लोक? लोक कोण? काय काय लोक आम्हाला फोन करते, महाराज तुमची तारीख घ्यायची होती पण लोक नाही म्हणले. लोक नाही, तूच नाही म्हणला. कोणचे लोक नाही म्हणले? तारखा तूच भरतो, लोकांचं काय नाव सांगतो? लोक काय म्हणतील इकडे काय लक्ष द्यायचं. हे वाक्य किती गोड आहे बघा. ज्याला आपण आवडतो ना त्याच्या मनात आपण असतो, आणि ज्याला आपण आवडतच नाही त्याच्या डोक्यात आपण असतो. लोक म्हणतात ना, तो माझ्या डोक्यात आहे, पण आहे ना तुझ्या डोक्यात का ना, पण मी आहे, आणि त्याच्या मनात आपण आहे. दोघांच्या आयुष्यामध्ये आपलं स्थान असतंच. त्याच्यामुळे वाटल ते करा, वाटल तसं राहा. आणि बघा वाक्य किती गोड आहे बघा. पर्सनल आयुष्यामध्ये अजून एक गोष्ट, तुम्हाला कमी वयात आणि कमी काळात, आता बरंचसा तरुण वर्ग येतं, हे सगळे बालगोपाळ पोरांनो, सगळ्यांनी तुम्ही ऐका, एवढं वाक्य लिहून ठेवा आता घरी गेल्यावर. ऐका, एक वाक्य तुम्हाला सांगतो, काय कमी वयात आणि कमी काळात जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर सतत पॉझिटिव्ह राहत जा. एक सेकंद पण निगेटिव्ह राहायचं नाही. आणि निगेटिव्ह लोकांचे तोंड सुद्धा पाहिजे नाही. कायला पाहिजे यांचे तोंड, आहे का नाही? कशाला पाहिजे निगेटिव्ह लोकांचे तोंड? मला तर लय राग आहे निगेटिव्ह लोकांचा. ना ना, यांचे तोंडच पाहत नाही. आता इथं बरीच बसले पण कुठं भांडणाचं पाय करते कोण नाही बरं का. गंमत केली आपली. नाही, मला खरंच निगेटिव्ह लोकच आवडत नाही बाबा. का बरं नाही आवडत? थोडीशी गंमत करतो, माफी मागून आपली. हे निगेटिव्ह लोकांचे तोंड पाहतो मी सकाळ दुपार संध्याकाळ, हसतीच नाही ते आज बजेल राहते. मोकळे हसत, मोकळे खळा खळा, आणि काही काही आणि अशी चमक भरली मग आतमध्ये. मग काय करायचं? कसं करायचं? कसं मोकळा असावं माणसाने, हसत जावं. 8 दिवसापूर्वी गोरख दादा मी एका माणसाला फोन केला, म्हटलं तुमच्या गावात आलोय, मला काही कार्यक्रमाचं ठिकाण सापडत नाही, मी कसा येऊ? तो म्हणतो सरळ या. फोनवर सांगतोय. अहो म्हटलं मी सरळ म्हणजे नक्की कुठे? इथं 4 रस्ते. तो म्हणतो सरळ या, दारात म्हैस बांधिले, पत्ता. तुम्ही जसे हसले तसं मी पण त्या दिवशी हसलो. मी म्हणलं, मी फोन बंद केला, एकटाच हसायला लागलो विकू. म्हटलं आपल्याला जाईपर्यंत जर याची म्हैस सुटली काय टमाट्याच्या सऱ्या येण्याचं का? पण असंच जा आहे का नाही? मुद्दा आपला हात चालला होता, इथून बाजूला गेलतो आपण. कायम माणसाने समाधान राहा. या निगेटिव्ह लोकांचा राग मला याच्यामुळे येतो, हसती नाही आणि रडती नाही आणि जाती नाही, नित्य बसेल. काय करायचं तुम्हाला? अजिबात यांचे तोंड पाहिजे नाही. आणि तुम्हाला बघा, कमी वयात, नीट ऐका, कमी वयात आणि कमी काळात जर तुम्हाला लई मोठं काम करत असेल ना तर सतत पॉझिटिव्ह राहा. आणि तुमच्या माहिती करतो बोलतो, सगळे बालगोपाळ, सगळे तरुण परिवार, सगळ्या तुम्ही मागचे. हे बघा, एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला अंतःकरणापासून पाहिजे असते ना, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी हा सारा निसर्ग आणि हा परमेश्वर आपल्याला एक वटून मदत करत असतो. आणि पाहिजे असलेली गोष्ट आपल्या पदरात पडल्याशिवाय निसर्ग शांत बसत नाही. ध्यानात ठेवा. म्हणून सतत पॉझिटिव्ह राहा. हे तुम्हाला जिवंत उदाहरण ना. काय किती वय तुमचं? 24. एवढ्या लहान वयात प्रसिद्धी असते काय? कुठं पाहिलं तुम्ही एवढ्या लहान वयात प्रसिद्धी? येथे आमचा वेळ अक्षय दादा आहे, हे गोरख दादा दहावीक आहे, हे कृष्णा भाऊ आहे. हे लहान वयात अशी प्रसिद्धी तुम्ही पाहिली कुठं? मग तुम्ही म्हणाल मी हे पोरं असे, हे कमी वयातली माणसं एवढे मोठे कसे काय झाले? पॉझिटिव्ह विचारामुळे झाले. हे लोकांनी कोणाची स्पर्धा केल्या नाही, या लोकांनी कोणाची बरोबरी केली नाही, या लोकांनी कोणाच्या निंदा टवाळ्या कुठाळ्या केल्या नाही. यांनी आपापलं काम करत राहिले, प्रॅक्टिस करीत राहिले, रियाज करत राहिले. समोरचा साऊंड भारी ना, मग आपला पण तसा झाला पाहिजे, आहे का? त्याची जिरवली पाहिजे असं नाही म्हटले ते, मग त्याच्यासारखाच आपला झाला पाहिजे, आहे का नाही? ही स्पर्धा त्यांनी केली नाही, ही मनातली भावना तयार केली, म्हणून हे लोक कमी वयात मोठी. हे काय लोक ध्यानात ठेवा. हा, नाही तर जुन्या काळात, आता तुम्ही जुन्या काळातला तुमचा सप्ताह कितीतरी वर्षापासून आहे, होते का तरुण कीर्तनकार तुमच्या काळात? काय ना होते का आमच्या वयाचे? हे 32-33 वाले होते का? अजिबात नाही. आता खूप आहेत. याचं काय कारण आहे? हे लोकांनी सतत पॉझिटिव्ह राहिले, एक सेकंड पण निगेटिव्ह नाही राहिले, म्हणून हे लोक आज कुठच्या कुठं पोहोचले. आता हे झालं पर्सनल लाईफ.
वाटल तसं राहा, वाटल ते करा, फक्त चुकीची घटना घडून देऊ नका, बाकी तुम्ही काही करा पॉझिटिव्ह राहा. चला, आणि अजून पुढचं वाक्य. आता हे झालं पर्सनल. आता आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्हाला वाटल तसं नाही राहायचं, मग देवाला आवडल तसं राहायचं. कसं? समजा आता गावात फोन आला, समजा ते बंडू नाना आहेत ऐक नाही, किंवा तुम्ही हरिदादा किंवा आमचं महेशराव आहेत. समजा यांनी जर समजा गावात एखाद्या ताईला फोन केला, ताई महाराज जेवायला आले तर चालतील का? काय बोलता, पाठवा पाठवा. त्या बाईला लय आनंद झाला. त्या बाईने लगेच नवऱ्याला फोन केला, कुठे हो? कारखान्यावर 1 किलो श्रीखंड घेऊन या. का बरं? महाराज जेवायला आले, महेश महाराजांचा फोन आला. त्याला लय आनंद झाला. दोघा नवरा बायकोला आनंद झाला, आला ना श्रीखंड घेऊन. हा झाला त्या नवरा बायकोचा आनंद, महाराजांना श्रीखंड. पण त्या महाराजांचा नंबर घेतला तुम्ही आणि त्यांना फोन केला का, महाराज तुम्ही आमच्या घरी जेवायला राहिले, तुम्हाला श्रीखंड आवडतं का, असं विचारलं का तुम्ही? मग तुम्ही त्या महाराजांचा नंबर घ्या, त्यांना फोन करा. महेश महाराज म्हणले तुमच्याकडे जेवायला येऊ राहिले महाराज, मग तुम्ही आमच्याकडे येत आहेत महाराज, काय करू? महाराज जर म्हटले पिठलं बनवा ताई आणि बाजरीची भाकर बनवा, कांदा लोणचं असलं तर लय भारी काम होईल, पोट भर महाराज जेवतील. मग साध्या कीर्तनकाराच्या आवडीचा स्वयंपाक जर तुम्ही केला तर महाराज तुमच्यावरती प्रसन्न होतील. जगाच्या मालकाच्या आवडीचं काम केलं तर मालक तुमच्यावर प्रसन्न होणार नाही का? आहे का नाही? जगाचा मालक तुमच्यावरती प्रसन्न होणार नाही का? सगळ्या इच्छा तुमच्या मनोकामना पूर्ण करील. मग महाराज याला काय उदाहरण आहे ना? 3ऱ्या चरणात पोहे. पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे. पोहे सुदामा देवाचे, पोहे सुदामा देवाचे, पोहे सुदामा देवाचे, पोहे सुदामा देवाचे. पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे. पोहे सुदामा देवाचे, पोहे सुदामा देवाचे, पोहे सुदामा देवाचे, पोहे सुदामा देवाचे. फके मारी कोरण्याचे, हके मारी कोरडीचे, फके मारी कोरण्याचे, कोर प्रेमाचा भुकेला, कोर प्रेमाचा भुकेला, कोर प्रेमाचा भुकेला, कोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. सुदाम देवाचे, फके मारी कोरण्याचे, फके मारी काय वावीकर, काय बोलायचं आता सांगा. आट्टेच बंद आहे आता, काय करायचं काय आहे का नाही? काय कोकिळा खायला होती काय मागल्या जन्मात, म्हणून एवढा गोड आवाज आहे तुमचा. पोहे सुदाम देवाचे, फके मारी कोरडेचे, लय गोड. काहीतरी 55 लाख लोकांनी ही चाल पाहिलेली त्यांच्यावाली युट्यूबला. 55 लाख कशाला म्हणतात आहे का नाही? एक युट्यूबवाला
त्या चालीवर बंगला बांधला म्हणे त्यांनी. एवढा त्याला रिस्पॉन्स मिळाला. ऐका, पोहे सुदाम देवाची फके मारी कोरडेची. गोड उदाहरणे व्हावी कर. सगळे आई ताई काकी मावशी आता भाऊ सगळे ऐका. कीर्तनाला आल्याचा पश्चाताप तुम्हाला होणार नाही एवढं गोड उदाहरणे. फक्त बारकाई नाही का मन लावून नाही का. चाले तशीच झाली आणि उदाहरणे तसंच आहे. सगळं संदूक जमून आलाय. ऐका, कृष्ण आणि सुदामा जीवाचे मित्र, सख्खे मित्र, पक्के मित्र, जीवलग मित्र. जगाच्या पाठीवर दोन मैत्री आजरामर झाली. चंद्र सूर्य असेपर्यंत त्या मैत्रीला कोणी डाग लावू शकत नाही. पहिली मैत्री कृष्ण आणि सुदामाची आणि दुसरी मैत्री छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशाची. अशा दोन मैत्री जगाच्या पाठीवर अजरामर झाल्या. ऐका नाही ऐका, कृष्ण सुदामासारखी जोडी आता परत कधी होणार नाही आणि छत्रपती शंभूराजा अर्थात संभाजी महाराजांसारखी आणि कवी कलाशासारखी अजरामर जोडी परत कधी होणार नाही. कधीच होणार नाही. लई होतील त्याच्यामध्ये कुठेतरी कोपऱ्या कापऱ्याला स्वार्थ असेल, पण या दोघांच्या जोड्या अजरामर झाल्या. ऐका नीट. आणि एक वाक्य मध्ये घालतो फक्त बारकाईनं ऐका, मीडिया समोर आहे. भगवान कृष्णच भिकारी राहणार होते. नीट ऐका, भगवान कृष्णच भिकारी राहणार होते आणि सुदामदेव द्वारकेचे राजे होणार होते आणि भगवद्गीता ही होणारच नव्हती. मग का असं झालं? भगवान कृष्ण द्वारकेचे राजे का झाले आणि सुदामदेव आयुष्यभर दरिद्री का राहिले? त्याचं उत्तर या तिसऱ्या चरणात आहे. फक्त बारकाईन ऐका, मन लावून ऐका, कंटाळवाणं करू नका. ताट बसा. ऐका, एका गुरुकडे दोघे शिकायचे, कृष्ण आणि सुदामा लहानपणी एकाच गुरुकडे शिकले. सांदीपणी ऋषींच्या गुरुकुलात शिकले. एका ताटात जेवायचे, एकमेकांचे कपडे वापरायचे, एकमेकांशिवाय राहत नव्हते. अतूट प्रेम, कधीच न तुटणारं प्रेम. नट बोल्टाचं कसं नातं आहे तसं अतूट प्रेम दोघांचं, भगवान कृष्ण आणि सुदामदेवाचं. ऐका, पण एक द्वारकेचा राजा झाला आणि एक आयुष्यभर भिकारी दरिद्र राहिला. असं का घडलं? आता ऐका. एक आणि बघा, 18 विश्वे दारिद्र्य सुदामदेवाच्या वाट्याला. मी विश्वे बोललोय, विश्व नाही बोललो. विश्व म्हणजे बाबा जग होतो. विश्व शब्दाचा अर्थ काय होतो? जग. आणि विश्वे जन्मभर. आपण म्हणतो का विश्वाची माझे घर. हे विश्व किती मोठे, विश्व म्हणजे जग किती मोठे, विश्वे म्हणजे जन्मभर. एक द्वारकेचा राजा झाला आणि एक 18 म्हणजे जन्मभर दारिद्र्य राहिला, भिकारी राहिला. असं का घडलं? ऐका. एक दिवस सुशीला सहज बोलली, सुदामदेवाची बायको. आता मी जसं जसं बोलेल ना वावीची सगळी माणसं किंवा आलेली पाहुणे, आता मी जसं बोलणार तसं तसं चित्र तुम्ही डोळ्यापुढे आणा, म्हणजे तुम्ही त्या भूमिकेत राहाल. सुदामदेवाची बायको, दोघांच्या भूमिका आता मीच सादर करतो, फक्त बारकाईनं ऐका. सुशीला आणि सुदामदेव मीच होतो. जी मोठ्याने बोलणार ती सुशीला आहे, जो बारीक आवाजात बोलणार ते कोण आहेत? सुदामदेव आहे. सुशीला सहज बोलली, काव धनी, काव स्वामी, ओ पददेव, ओ नाथ, ओ माझ्या मालका, अहो काही हातपाय हलवा, अहो या लेकर बाळांकडे पा, अहो किती जन्माचा दारिद्र्य आपल्या वाट्याला आलंय, काय पाप आपण केलं, काय असा गुन्हा केला होता असं पाप आपल्या वाट्याला आलंय. अहो आपण घटाघटा पाणी पिऊन दिवस काढू शकतो, पण या पोरं बाळांचं काय? अहो चक्कर येऊन पडतात ती पोरं चालता चालता, मला लय त्रास होतो, काहीतरी करा तुम्ही, काहीतरी आणा या पोरांच्या पोटात घाला. सुशीला, मी का मुद्दाम करतोय का बाई? अगं तुझे लेकर माझे नाही का लेकर? मी का मुद्दाम करतोय? मला का हौस आली पोरांना उपाशी झोपायची? मग तुम्ही का काही आणत का नाही? काय करू सांग ना. माझं ऐकाल? हा सांग. तुमचा बालपणीचा मित्र म्हणे कृष्ण द्वारकेचा राजा झालाय. हा झालाय. मग तुम्ही त्यांच्याकडे का जात नाही? काही मागत का बरं नाही? त्यांच्याकडे जा, काहीतरी मागा, ते तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. अहो तुम्ही एका ताटात जेवले म्हणे, तुम्ही एका खोलीत दोघांनी अभ्यास केला म्हणे, अहो एकत्र तुम्ही राहायचे असं मी ऐकलंय. अहो तुम्ही जर बाहेर गेले, आपलं सुदाम कृष्ण जर बाहेर गेले तर तुम्ही खात नव्हते म्हणे, इतकं तुमचं प्रेम एकमेकांवरती होतं. मग ते द्वारकेचे राजे आहेत, भगवान आहेत, विश्वाचे नायक आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा. माझं मन मला सांगतंय, माझं मन मला ग्वाही देतंय, ते तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. सुशीला, अगं बाय, आपत्ती कालेन मित्रन गच्छत, म्हणजे संकटाच्या काळात कोणाकडे हात पसरू नाही बाई. लोक देत नाही पण चेष्टा करतात, टिंगल करतात, टवाळ्या करतात, हेळसांड करतात, अवहेलना करतात. असं कोणाकडे हात पसरू नाही बाळा. अहो मी तुम्हाला कोणाकडे नाही पाठवत, जगाच्या मालकाकडे पाठवते, विश्वाच्या नायकाकडं. तो विश्वाचा नायक ठेवा बाजूला, पण तुमचा बालपणीचा मित्र त्याच्याकडे तुम्हाला पाठवते. जा. जातो सुशीला, जातो, पण 3 ठिकाणी रिकाम्या हाताने जाऊ नये बाळा.
कुठं कुठं देवाच्या मंदिरात जाताना कधी रिकाम्या हातानं जाऊ नये बाई, कोणाच्या घरी जाताना कधी रिकाम्या हातानं जाऊ नये बाळा. बायकोला बाळा का बोलले? वयाने खूप लहान होत्या. सुदामदेव वयाने खूप मोठे होते, आहे का नाही. दोन जण पत्नीला बाळा म्हणत होते. एक न्यायमूर्ती रानडे बायकोला बाळा बोलत होते. का? न्यायमूर्ती रानडे आपल्याच निफाडचे, पण तुम्हाला सांगू ते न्यायाधीश होते, वयाने खूप होते आणि त्या वयाने लहान होत्या म्हणून ते पत्नीला बाळा बोलायचे. आणि दुसरे सुदामदेव म्हटले, बाळा अगं कोणाच्या घरी जाताना कधी रिकाम्या हातानं जाऊ नये, देवाच्या मंदिरात जाताना कधी रिकाम्या हातानं जाऊ नये, आणि अजून काय आपल्या सद्गुरूंच्या घरी जाताना कधी रिकाम्या हातानं जाऊ नये. काहीतरी आण, जातो देवाकडं. अहो काही असतं तर मी तुम्हाला कशाला पाठवलं असतं. इकून तिकून भिक्षा मागून पोहे आणले, मूठभर धोत्राच्या गाठीत बांधले आणि निघाले सुदामदेव. ऐका मायका, लक्ष द्या, भूमिकेत राहा. मजल दर मजल, मजल दर मजल, मजल दर मजल करत निघाले सुदामदेव. रोज सकाळी उठावं, आंघोळ करावी, चालत राहावं, कोणी जेवायला दिलं तर खावं आणि पडेल ते आसऱ्याला झोपी जावं, पुन्हा सकाळी उठावं, चालत राहावं, चालत 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 मजल दर मजल करत द्वारकेपर्यंत पोहोचले. 2 सेवक होते बाहेर. त्यातला एक सेवक गरम डोक्याचा होता, एक शांत डोक्याचा होता. तो गरम डोक्याचा पुढे धावला. कोण रे तू? रागवू नका, मी सुदाम. मग काय करायचं? नाही काही करू नका, तुमच्या राजाला भेटायला आलोय. कोण? भगवान कृष्णाला. अरे तू कोण? तू कसा? आमचा राजा कसा? हे बघा मी लय लांबून आलोय, रागावू नका माझ्यावर, मी फार लांबून आलोय. आणि तुमचा द्वारकेचा राजा आहे की नाही भगवान कृष्ण, हा त्याचा मी बालपणीचा मित्र. त्या गरम डोक्याच्याला चेष्टा वाटली. आणि चेष्टा वाटण्यासारखंच आहे ना. समजा एखादा म्हणला मग देवेंद्र फडणवीस मी एकाच वर्गात होतो. अरे ठीक आहे, पण त्यांनी तिकडच जायचं, साहेबांनी मुंबईलाच जायचं आणि तुम्ही टमाटे गोडायचे. काय का नाही? असा बदल आहे की नाही? तसं याला चेष्टा वाटली ना. चेष्टा काय वाटली? काय तू आणि आमच्या देवाचा भिकारी दरडी आहे का नाही, अंधारी थेरडा असा बघते. अरे हट, त्यासारखे अशा लय निघ भेटत मला, चालले लय बोललो, टाकून सांडून बोलला, हृदयाच्या ठिकऱ्या होतील असं बोलला. ठीक आहे, हे बघा मला आतमध्ये सोडू नका, पण देवाला एकदा जाऊन निरोप द्या. देव हो बोलले तर पाठवा, नाही तर मी आल्या मार्गे जातो. हा ठीक आहे ठीक आहे, थांबीडच. तो गरम डोक्याचा मध्ये गेला जबाबदार. भगवान कृष्ण अष्टनायिकेसह बसले होते. देवाच्या पत्न्या अष्टनायिका पुढे होत्या आणि सिंहासनावर भगवान बसले होते. भूमिकेत राहा, मी तुम्हाला ऍक्शन सह करून दाखवतो, फक्त बारकाई नाही का. मला ते भूमिकेसह सांगायची सवय, म्हणजे लोक त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचतो. ऐका, तर ते आला आतमध्ये. भगवंताचा आणि त्यांच्या पत्न्यांचा काही संवाद सुरू होता आणि तेवढ्यात हा आला हातीरोई गोड्यावच. मग देवापाशी गेल्यावर काही कमी बोलावं का नाही आवाजात. देव कमी स्वरात बोलतो ना, हा मोठ्याने बोलतोय. देवा हा बाहेर एक भिकारी आलाय. बर मग तो तुम्हाला भेटायचं म्हणतोय. देव म्हटले का रे इकडे इकडे इकडे, माझ्या भक्तांना मला भेटण्यासाठी माझे दरवाजे कधीपासून बंद झाले, पाठव त्याला आत. काय द्यावा पाठवा, आता भिकारी आहे, थेरडा आहे आणि कायचं काय खोटं बोलतोय, तुमचा मी बालपणीचा मित्र आहे असं सांगतोय. आणि मग देव चपापले, काय माझा बालपणीचा मित्र आणि भिकारी, काय नाव काय त्याचं. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, असा उंच आहे, कमरेत वाकलेला आहे, पाय लटलट कापतायत, हात थरथर कापतायत, मान डुगुडुग घालतीये, तोंडाची खोबऱ्याची वाटी तयार झाली आहे, ऐकणे चेहरा सुकलेला आहे, आसरू सुकलेलं आहे, मलिन वस्त्र आहे, गुडघ्याच्या वर धोतर आहे, अंगात सदरा नाही, बनेन नाही, काही नाही, भली मोठी डोक्याला शेंडी, डोक्याला एकही केस नाही, ऐकणे गळ्यात जानवाय, यावरून ब्राह्मण दिसतोय आणि एका हातात भली मोठी काठी आहे, एका हातात जर्मलचं ताट आहे आणि गळ्यामध्ये फुटका लोटा दोरीनं बांधलेला आहे आणि काहीतरी सुदामा असं नाव. सुदामा ताडकन भगवंतानी उडी मारली. सुदामाची लहानपणीची आठवण झाली. माझा सुदाम, छाती बडवतच, माझा सुदाम, माझा सुदाम, कुठे माझा सुदाम, कुठे माझा सुदाम. बिगर चप्पलाचे भगवान धावले रुक्मिणी माता माग. अहो चप्पल तरी घाला, अहो काहीतरी घाला, अहो तसं जाऊ नका तुम्ही. भगवान कोणाचं ऐकत नाही, रडत होता जगाचा मालक. पळत आले बाहेर बिगर चपलाचे. त्यात सोबदराला बाजूला लोटलं, कडून मिठी मारली. इतका रडला जगाचा बाप, इतका रडला विश्वाचा नायक, इतका रडला सृष्टीचा निर्माता. किती रडला. डोळ्यातून पडणाऱ्या पाण्यानं सुदाम देवाची पाठ ओली चिंब झाली, इतका रडला. एक वाक्य मध्ये घालतो वावीरची सगळी ग्रामस्थ. संपूर्ण जग जेव्हा रडतं ना दादा, तेव्हा त्या जगाचे आश्रू पुसणं हे भगवंताचं काम आहे. पण त्या भगवंतालाही रडवण्याची ताकद निस्वार्थ प्रेमात आहे. कोणाचं धाडस होईना पुढे जायचं.
कोणाचं धाडस होईना. आणि मग रुक्मिणी माताच पुढे आल्या. का हो अहो इथंच उभे राहणार आहे का? त्यांना आतमध्ये घेणार नाही का? हा रथ सज्ज केला. भूमिकेत राहा चित्र डोळ्यापुढे आणा. रथ सज्ज केला. रथामध्ये कृष्ण आणि सुदामा बसले. रडतच होते देव, दोघंही रडत होते. आणि वाजत गाजत मिरवणूक आतमध्ये आणली. आणि ते खाली उतरले. दोघंही बी रडू आवरत नव्हतं. खूप असं ढसढसा स्पुंदू रडत होते. दम कोंडल्यासारखं देवाला होत होतं. आणि रडून सांगू लागले लक्ष्मीला देव, लक्ष्मी सुदाम एका ताटात जेवायचो गो, एका खोलीत अभ्यास केला, एका गुरुकडे शिकलो, एकमेकांशिवाय कधी राहत नव्हतो. मी जर बाहेर गेलो लक्ष्मी, अगं तुझं माझ्यावर एवढं प्रेम नाही, एवढं प्रेम माझ्या सुदामाचं आहे. तू माझी पत्नी आहे तरी पण तुझं प्रेम कमी आहे. पण माझ्या सुदामाचं एवढं जीव, मी जर कुठं बाहेर गेलो तर मी येईपर्यंत उपाशी राहत होता. एवढा माझा सुदाम चांगला, लई दिवसानं भेटलाय. माझी अशी इच्छा आहे लक्ष्मी, अगं बायकोला कधी हात जोडू नये बाय, पण मी तुझ्या समोर रडतोय आणि हात जोडतोय, भीक मागतोय माझ्या लक्ष्मी. अगं रुक्मिणी, लई दिवसानं माझा सुदाम आलाय, माझे हात जोडून विनंती आहे, तुझ्या हातानं जर माझ्या सुदामाला आंघोळ घातली तर लई प्रसन्न होईल मी. काय बोलायचं दादा, आले देवाजीच्या मना. आणि लागल्या ना सगळ्या कामाला देवाच्या पत्न्या अष्टनायिका. कोण पाणी गरम करतोय, कोण डोक्यावर पाणी ओतय, कोण उठणं लावतंय. आणि नेमकं रुक्मिणी माता सुदाम देवाची पाठ चोळत होत्या. आणि जन्माचा शिनभाग निघून गेला. हात लागला जगन्नायिकेचा, विश्वाच्या नायिकेचा हात लागला बरोबर जन्माचा शिनभाग निघून गेला. आणि मग जुने वस्त्र काढले, नवीन वस्त्र घातले. आणि मग गप्पा रंगल्या. कुठं होता इतका दिवस, का नाही आला इतका दिवस? आणि का रे माझ्या वहिनीनं म्हणजे तुझ्या बायकोनं मला काय दिलं की नाही? आणि मग सुदाम देवाला त्या पोयांची आठवण झाली. पण सुदाम देवाने एकदा अशी नजर फिरवली आणि मनाच्या मनात विचार चालू, इथं काहीच लोखंडाचं दिसत नाही, अख्खी द्वारका याची सोन्याची. आणि आपले मुठभर पोहे, कुठं लावायचा दिवा, लाजीरवानं झालं. आणि म्हणून ती मूठ मागं लपवली. नाही काहीच नाही आणलं. खरं सांग बरं का, मला कळतं, न सांगता कळे अंतरीचे गोष्ट. नाही काहीच नाही आणलं. भगवंतानी पाठीमागून हात घातला आणि ते हात वाढला सुदामाचा. आणि ती मूठ ताकद लावून उघडली. सुरगळलेले पोहे. जगाचा बाप आहे, विश्वाचा नायक आहे, सृष्टीचा निर्माता आहे, त्याला पोहे मिळत नाही. पण मित्राचं निस्वार्थ प्रेम आणि त्या पोह्यांमधला शुद्ध भाव पाहिला. आणि कधी न मिळाल्यासारखी गपने मारायला सुरुवात केली. याचं उत्तर आहे थोर प्रेमाचा भुकेला. आता त्या दिवशीची रात्र ऐका, नीट ऐका बारकाईनं. आता सुदाम देवाचे पोहे खाले इथपर्यंत सगळ्यांनाच पाठ आहे. पुढचा ऐका आता. भगवान कृष्ण द्वारकेचे राजे का झाले? भिकारीच राहणार होते, पण द्वारकेचे राजे का झाले? ऐका नीट. त्या दिवशीची रात्र चित्र डोळ्यापुढे आणा. रिमझिम पाऊस बाहेर पडत होता. आज जसा पडतोय रिमझिम पाऊस बाहेर पडत होता. कोणीच जागं नव्हतं. अख्खी द्वारका काळोखात गडप झाली होती. आणि रातकडे किर्र 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 असे करीत होते. मधूनच एखादा पक्षी चिवचिव करायचा, एखादा कुत्रा मोठ्याने बिवळायचं. रातकडे पुन्हा किर्र 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 अशी भयान शांतता पसरली होती. कोणीच जागं नव्हतं. अख्खे झोपले होते. आणि फक्त दोघे जण जागे होते भगवंताच्या महालात, सुदामदेव आणि भगवान कृष्ण. आणि बारीक आवाजात दोघांचं बोलणं चालू होतं. भगवान कृष्ण सुदामाला बोलले, सुदाम जी देवा, तुला आठवतं का रे? काय देवा? आपण सांदीपणी ऋषींच्या आश्रमात शिकायला होतो. हावभाव लक्षात ठेवा तुम्ही. महाराज मी या गोष्टी बसवताना लय बारीक गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. मी आरशा पुढे उभा राहून ऍक्टिंग करून पाहिजे महाराज. मला ती सवयची. सगळ्यांच्या हृदयात शब्द पोहोचले पाहिजे. मी आरशा पुढे उभा राहून कितीतरी वेळेस असा ऍक्टिंग करून पाहतो दिवसभरात. आपण कसं बोललो म्हणजे सगळ्यांच्या काळात उदाहरण घोषेल, तसं मी तुमच्या पुढे सांगतोय. माझी कला वाया जाऊ देऊ नका. ऐका. भगवान कृष्ण बारीक आवाजात प्रश्न विचारू लागले. एकदा आपण सांदीपणी ऋषींच्या आश्रमात शिकायला होतो. सुदामा बोलतोय. आणि रिमझिम पाऊस पडत होता. आणि गुरुमाईनं आपल्याला सरपण आणायला जंगलात पाठवलं होतं. बरोबर. आणि का रे, तुझ्याकडं फुटण्याचं गाठोडं दिलं होतं. आणि भूक लागली का दोघे खा असं सांगितलं होतं. आठवलं. आणि का रे, ते फुटाणे दोघांना दिले होते. तू मला पुढं काढून दिलं, तू माग एकटा थांबला
आणि ते फुटाणे खात होता. आणि मी विचारलं अरे दात का वाजताय, तर मला काय म्हणला होता, थंडीनं दात कुडकुडतायत. अरे ते फुटाणे तू खातो हे मला आधीच कळलं होतं. मी तुझा मत पाहत होतो, तू मला पुढं काढून दिला आणि तू मागं थांबला. वरून पाऊस पडत होता, खाली चिखल झाला होता. ते फुटाणे खाण्याच्या नादात तुझं लक्ष नाही. खाली त्या फुटाणे खाता खाता खाली चिखल होता. त्या चिखलामध्ये येड्या बाबळीचा काटा तुझ्या पायात घुसला आणि तू धाडकन खाली कोसळला आणि मोठ्याने किंचाळला, कृष्णा धाव, कृष्णा धाव. मी पळत आलो पाठीमाग. लहान बाळासारखा तुला उचलला, माझ्या मांडीवरती घेतला. माझ्या पितांबरांना तुझा चिखलाने भरलेला पाय पुसला आणि माझ्या दातानं तुझ्या पायातला काटा उपसून काढला. एवढं माझं तुझ्यावरती प्रेम. आणि एकट्याने फुटाने का खाली. हा भूतकाळ महेशराव कृष्ण भगवंतानी उकरून काढला आणि सुदाम देवाच्या डोळ्याला धारा लागल्या. दादा काय धारा लागल्या, रडत रडत सांगू लागला, ऐक ऐक, तू असशील जगाचा बाप उमऱ्याच्या बाहेर. आता इथं आपण दोघंच, माझ्यासाठी तू देव आहे ना, पण उमऱ्याच्या बाहेर. आता पण तू देवच होता माझ्यासाठी, पण तू भूतकाळ उकरून काढला ना. आता मी तुझा मित्र आहे, तू माझा मित्र आहे. तू देव उमऱ्याच्या बाहेर. ऐक, तुझ्याशिवाय काहीच खात नव्हतो. मग सुदामाचा आवाज वाढला. तू आता मधी बोलायचं नाही, माझं बोलणं होईपर्यंत गप ऐकायचं. ऐक, तुझ्याशिवाय मी काहीच खात नव्हतो आणि त्या दिवशी एकट्याने फुटाणे खालीन तुला का दिलं नाही असं तुला म्हणायचं ना. मी आपल पोटे असं तुला म्हणायचं ना. ऐक, ते फुटाणे का खाले. अरे ऐक, ही जी गादी ना तुझी सिंहासन, इथं मी बसणार होतो. या द्वारकेचा मालक मी होणार होतो आणि तू माझ्या जागेवर होता. पण इथं जो बसलाय ना तू, याला माझी पुण्य आहे. म्हणजे ऐक, ज्या जंगलात आपण लाकडाला गेलो होतो का नाही, त्या जंगलाच्या बाहेर एक विधवा ब्राह्मणी राहत होती. हा, तिचा नवरा 5 वर्षापूर्वी वारला होता. तिला 2 पोरं होते. पोट भरायचं साधन नाही, भीक मागून आणायची आणि पोरांचं पोट भरायची. एक दिवस तिनं गाठोडं भर फुटाणे मागून आणले, भीक मागून. पोरांना खाऊ घातले, काही उद्यासाठी ठेवले. आणि ती झोपली. मध्यरात्री चोर आले. चोराने दरवाजा तोडला, आतमध्ये घुसले. एका चोराचं लक्ष वरती गेलं. का, ते फुटाण्याचं गाठोडं वर टांगून ठेवलं होतं शिंक्याच्या मडक्याच्या जवळ. चोरांना वाटलं ही सोन्याचीच मणी आहे. सोन्याच्या मण्याचा आकार आणि फुटाण्याचा आकार सारखाच राहतो. त्यांना वाटलं ही सोन्याचीच मणी आहे. ओढलं, ते गाठोडं घेऊन पळाले चोर. आणि तेवढ्यात ते मडकही खाली पडलं आणि त्या आवाजानं ब्राह्मणीने उठली, चोरांच्या मागं लागली आणि मोठ्या मोठ्याने किंचाळायची, घेऊन जा, घेऊन जा. लाज वाटली पाहिजे तुम्हाला चोरांनो. नवरा मेलाय माझा, मी विधवा आहे, 2 पोर आहे मला. भीक मागून आणते, पोट भरायचं साधन नाही. आणि माझ्या पोरांना फुटाणे मागून आणले होते. माझ्या पोरांचे फुटाणे घेऊन चालले. शाप आहे तुम्हाला माझा. जो कोणी हे फुटाणे खाईल तो आयुष्यभर भिकारी राहील. त्या रात्रीला मी जागाच होतो. तू माझ्याच मांडीवर झोपला होता. मी अभ्यास करीत होतो. सगळे विद्यार्थी झोपले होते. आणि ऐक, चोर पळत होते. ब्राह्मणी नारडत होती भल्या भल्यानं, घेऊन जा, घेऊन जा. माझ्या पोरांचे फुटाणे घेऊन चालले. शाप आहे तुम्हाला माझा चोरांनो. जो कोणी हे फुटाणे खाईल तो आयुष्यभर भिकारी राहील. हे शब्द मी माझ्या कानाने ऐकले. चोर घाबरले, चोर पळून गेले. गाठोडं फेकून दिलं, चोर पळून गेले. सकाळी गुरुमाई उठली, झाडू लागली, तर तिला ते झाडता झाडता ते गाठोडं मिळालं. तिनं ते गाठोडं आतमध्ये आणलं, आहे का नाही, आतमध्ये आणलं. आणि ज्या दिवशी आपल्याला जंगलात पाठवलं की नाही, त्या दिवशी तेच गाठोडं माझ्याकडे दिलं होतं आणि सक्त सूचना दिल्या होत्या, सुदामा तू मोठा आहे वयानं, माझ्या कानाला पण दे बरं का. आणि म्हणून आपण दोघं गेलो. पण दादा मला माहिती होतं तुला सुद्धा लय भूक लागली रे माझ्या दादा. तुझ्या पोटात कावळे कोकतायत, माझ्या पोटात कावळे कोकतायत. तुझ्याशिवाय काही खात नव्हतो. पण त्या दिवशी ना इलाज झाला, मी तुला मुद्दाम पुढं काढून दिलं आणि मी मागं थांबलो. का, मला माहिती होतं या फोट्यानं मागं शाप आहे. मी विचार केला, दादा माझ्यासारखे हजारो भक्त भिकारी झाले तर चालतील, पण हजारांचा बाप भिकारी होता कामा नये. माझ्यासारखे भिकारी झाले तर जगाच्या बापाकडे हात पसरतील, पण जगाचा बापच भिकारी झाला तर माझ्यासारखेनं, आमच्यासारखेनं कोणाकडे हात पसरायचे. म्हणून ते फुटाणे तुला दिले नाही, मी एकट्याने खाली. हा भूतकाळ आठवला, रडू लागला जगाचा बाप. सकाळ झाली, दिवस उजाडला, निघायची वेळ आली. आरती ओवाळली. सुदाम देवाला रुक्मिणी मातेनं टिळा लावायला गेली तर कपाळावरती अक्षर होतं श्री क्षय. श्री म्हणजे लक्ष्मी, क्षय म्हणजे नाश. दरिद्री राहील, भिकारी राहील. आणि भगवंतानी तेच अक्षर उलट केलं, यक्षश्री. यक्ष म्हणजे जन्मभर आणि श्री म्हणजे लक्ष्मी तुझ्या घरी पाणी भरेल.
सुदामाच्या कपाळी लिहिले विधीने भिकाची मागावी, पण देवाची कृपा झाल्यावर सुदामाच्या कपाळी लिहिले देवाने भिकन मागावी. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. सुदामदेव निघून गेले. पण भाविकर ऐका, माझ्या बायकोनं मला तुझ्याकडं कशाला पाठवलं होतं हे शब्दाने सांगितलं नाही. वाक्य किती गोड आहे, ऐकल का? लक्षात ठेवाल. कायम मागत राहणं हा जीवाचा स्वभाव, काहीच न मागणं भक्तांचा स्वभाव, आणि काहीच न मागता भक्तांना कमी न करणं हा देवाचा स्वभाव. आणि गोरख दादा, अक्षय महाराज, सुदामदेव निघून आले, देवाची कृपा काय झालं? सुदामा ब्राह्मण दुःखदारी भेटला. सुदामा ब्राह्मण दुःखदारिद्र्य भेटला. हा मुष्टी पोहे घेऊन यात भेटी लागी गेला. मुष्टी पोय घेऊन आता भेटी लागेला. हा शुद्ध भाव देखून गाव सोन्याचा दिदलगा. बाबा देखून गाव सोन्याचा दिला. हा शुद्ध भाव देखून गाव सोन्याचा दिलगा. भाव देखून गाव सोन्याचा दिला. धर्म गाजा भोगता धर्म जा त्याचे चरणी लागला. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. आ सुदाम्या ब्राह्मणा दुःख दारिद्र्य पिढीला. सुदामा ब्राह्मणा दुःख दारिद्र्य पिढीला. मुष्टी पोहे घेऊन त्याच्या भेटी लागे गेला. मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून गाव सोन्याचा दिला. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. वा वा, छान. सुदामदेव येऊन पाहतात अख्खी नगरी सोन्याची. बरोबर आहे का नाही? शुद्ध भाव देखून आपला मुद्दा इथे. शुद्ध भाव देखून गाव सोन्याचा दिला गा. का? फक्त निस्वार्थ प्रेम आणि देवावरती केलेली श्रद्धा आणि भावना. ऐकणे, आपण देवावरती विश्वासारखं प्रेम करा, देव आपल्यावरती कृपा करेल. एकदा मोठे प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई. टाळ्या वाजवानी म्हणा. रखुमाई विठोबाय रखुमाई. टाळ्या वाजवा. जय जय हरी जय जय हरी जय जय विठोबाय रखुमाई. हरी जय जय. जांभळ द्यायचा टाइम आणि मी त्यांच्या पाहायचा टाइम एकच झाला. त्याच्यामुळे त्यांनी जांभळी अशी दिली. गंमत केली बरं का. नाही तर या पुढं ऐका मुद्दा. शबरीची उष्टी पोरा भगवंताने महाराज, मला लय असं विनोद करायची सवय, पण मी आता असं बांधून घेतलो का बरं काय माहिती. ऐका मुद्दा. मुद्दा असा असतो महाराज, शबरीची उष्टी बोरं खाले, पण का खाले हे महत्वाचं आहे. तिचे शुद्ध भाव निस्वार्थ प्रेम पाहिलं ठीक आहे, पण उष्टी बोरं कोणती खाले काही सांगतात लोकांना. मी एका जणाचं असं ऐकलं, शबरीच्या कुटियात राम आला. जसं याच्या बापाच्या घरी तंबाटे घोडाला होता, आले म्हणावं का, आला राम आला आणि शबरी उड्या हाणायला लागली. आणि ते टोपल्यात बोरं पडले होते. रामा इथं बस असं म्हणली शबरी, इथं बस. आणि टोपल्यात बोरं पडले होते. शबरीनं असे खाले कारणले आणि उष्टे देवाला दिले, देवाने लगेच खाल्ले. काय भिकारी का तो, काय त्याला काय मिळत नाही काय. ऐका, उष्टेच बोरं खाले, पण कोणते खाले एवढं सांगतो.
जे कोणी सांगत ते आपण सांगण्यात थोडासा प्रयत्न करूया. ऐका मुद्दा. तिचे गुरुजी मातंग ऋषी शबरीचे मरायच्या वेळेला काही तास बाकी होते, तिच्या कुटियात आले. शबरे बाळा, आजपर्यंत तू जशी माझी सेवा केली ना बाई, अशीच सेवा मी केल्यानंतर कर. माझ्या शब्दावर विश्वास ठेव, तुझ्या मनात भाव ठेव, अंतःकरणात श्रद्धा ठेव. जगाचा बाप वाट वाकडी करून तुझ्या कुटियात तुला दर्शन द्यायला येईल. आणि मातंग ऋषी गेले. वेळ कमी असल्यामुळे लगेच जगातून निघून गेले. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी शबरीनं आश्रम सोडला. रानावनात फिरायची शबरी. आणि तिला जर भूक लागली ना, यावडली दगड घ्यायची शबरी. भूक लागल्यावर यावडले दगड आणि नियम धरून त्या बोरीच्या झाडाला दगड मारायची. आणि 10-12 बोरं खाली पडले का ते बोरं उचलायची खायची. आंबट लागलं का फेकून द्यायची, तुरट लागलं का फेकून द्यायची. आणि गोड बोर लागलं का ती बोर खायची. आणि त्या गोड बोरीच्या बिया शबरी काय करायची, कमरेला कोसून ठेवायची. अशा अनेक गोड बोरींच्या बिया शबरीकडे जमा झाल्या होत्या. आणि ज्या दिवशी शबरीकडे मग ती काय करायची त्या बियांचं, बाबा पुढे 4 महिन्याचा पावसाळा संपत, आपला उन्हाळा संपत आला आणि पावसाळा तोंडावर आला का ती काय करायची, झोपडीच्या आजूभोवतीला खड्डे खोदायची आणि त्या गोडबोरीच्या बिया त्या खड्ड्यात टाकायची. आणि मग 4 महिने तापलेली जमीन, असुसलेल्या बिया आणि वरून पावसाचा मारा, बरोबर बरोबर त्या बिया वाढायच्या. अशी अनेक गोडबोरींची झाडं शबरीकडे जमा झाली होते. आहे का, अशी आजूबाजूला उगवले होते. आणि ज्या दिवशी भगवान कुटियात आले त्या दिवशी त्या गोडबोरीचे बोरं पाडून दिले ते. आहे का नाही, असे खाऊन आणि करंडून नव्हते दिले. आणि देवाने लगेच खाले का, थोर प्रेमाचा भुकेला. कीर्तन आपलं संपले. जाताना 3 गोष्टी. कधीच कोणाचा ऋण ठेवू नका, कधी कोणाची हत्या करू नका आणि कधी कोणाची वैर ठेवू नका. ऋण म्हणजे कर्ज, पैसा. इकडे बा, जर कोणाचे 50 रुपये घेतले असले तर देऊन टाकायचे. सध्या लोकांची मती भ्रष्ट होईल. पैसे घेताना गोड बोलतात, फार उंदरापेक्षा बारीक तोंड करते. काही काही आम्हाला फोन करते, आमचा सप्ताह यावर्षी ना मंदिराचं काम चालू आहे, सांभाळून घ्या, पुढच्या वर्षी पाहू. पुढच्या वर्षी फोनच येत नाही. ना दुसरेच कोणीतरी येतात. ऐका नाही, ऐका नीट. जर कोणाचे 50 रुपये पडवाल तर 500 रुपये द्यावे लागतील. 500 पडवले तर डायरेक्ट 5000. आजारी पडले तर, कारण गरीबाचा आशीर्वाद मोठा असतो आणि गरीबाचा शाप भयंकर वाईट असतो. कधी कोणाचा ऋण ठेवायचं नाही. हत्या कधी कोणाची करायची नाही. हत्या म्हणजे काय, हे माणसं मारले पाहिजे, जनावर कापले पाहिजे, कोंबड्या मारल्या पाहिजे, याच्यापेक्षा वेगळी हत्या आहे. एकमेकांची मन दुखवणे, एखाद्याला विनाकारण त्रास देणे, याला ब्रह्महत्या म्हणतात. वैर कधी कोणाचे ठेवायचं नाही. ध्यानात ठेवा. आलेल्या बाया, सगळे पाहुणे, गावातले सगळे, महेशराव, सगळे तुम्ही दोघं पण, गोरख दादा, विकासराव, कृष्णा महाराज, बरं का, आपलं वाटोळ करणारे, आपल्याला त्रास देणारे, आपल्याला छळणारे, आपल्याला माग खेचणारे, आपल्याविषयी जळजळ करणारी बाहेरचे लोक नसतात. आपल्या जवळचीच माणसं असतात. आपल्या घरातलेच, आपले भाऊबंद, तेच आपलं वाटोळ करतात. बाहेरच्या लोकांना काय घेणं तुमचं काय चाललंय. त्याच्यामुळे लई जवळ कोणाच्या जाऊ नका आणि लई लांब कोणाच्या राहू नका. लई जवळ जाल तर लई रडाल आणि लई लांब राहाल तर कायमचे वळीत पडाल. जुन्या लोकांची म्हण आहे, दुरून डोंगर साजरे. याचा काय अर्थ होतो, डोंगर लांबूनच छान दिसतो. आहे का नाही, जवळ गेलं का सारे येड्या बाबळी. बरोबर आहे का नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा घात करणारे माणसं बाहेरचे नव्हते, त्यांच्या घरातले 3 जण होते. महाराजांची आई सावत्र आणि महाराजांच्या बायकोचे 2 भाऊ, गणोजी आणि कान्होजी शिर्के, या 3घांनीच महाराजांचा घात केला. ध्यानात ठेवा, जर महाराजांचा घात या 3घांनी केला नसताना ते टोपीवाले चरा कापले असते. चरा एक सुद्धा ठेवला नसता औषधाला, एक सुद्धा. पण तुम्हाला सांगतो, हे 2 जण फितूर झाले आणि महाराजांची सावत्राई त्यांना जाऊन मिळाली. आहे का नाही. आणि किती 2.5 वर्षाचे होते संभाजी महाराज, तर आई वारली. पण काय वाटलं नाही महाराजांना. का, रयतेचा राजा होता ना जिवंत, गोरगरिबांचा वाली, अनाथांचा मायबाप. तेवढ्यासाठी त्यांचा जन्म होता, अवतार होता, जन्मकाचा अवतार होता. छत्रपती शिवाजी महाराज जिवंत होते, तेवढं काही वाटलं नाही. पण 21 वर्षाचे झाले संभाजी महाराज, तर रयतेचा राजाने जगाचा निरोप घेतला. आणि मग मात्र महाराज खचले. आणि तुम्हाला सांगू दादा, ऐका, हंबीररावजी मोहिते पाटील, बहिर्जी नाईक, अशा अनेक मावळ्यांनी महाराजांना पुन्हा आधार दिला. मग आया बहिणींच्या कुंकू रक्षणाची वेळ आली, यांच्या आबरू रक्षणाची वेळ आली, अजून काय, धर्माचं रक्षण करण्याची वेळ आली, माझ्या बापानं निर्माण केलेल्या स्वराज्याला उजाळा देण्याची वेळ आली, तर बायकोच्या भावांनी घात केला. किती नीच काम करतात जवळची माणसं, सांगा ना तुम्ही. त्या संगमेश्वरून ओढीत आणलं होतं महाराजांना, त्या बहादूरगडावर. कुठे होतं बहादूरगड, पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात आहे. साखळदंड हाताला बांधले, पायाला बांधले, एवढं सांगतो लगेच थांबतो. हाताला साखळदंड, पायाला साखळदंड, 180 डिग्री सेल्सिअस इतकं कडक गरम पाणी खळा उकळवलं आणि महाराजांच्या अंगावरती ओतलं होतं. कराल का, सहन कराल तुम्ही.
रोज संध्याकाळी आपण विटरची कॉईल लावून झोपतोय, सकाळी उठतोय, ती विटरची कॉईल काढली का लगेच हात घालीत नाही गोरखराव. मग 2-4 बादल्या एक खट्टी होती, तो आपण एवढं पाणी उकळेल राहते तेव्हा आपण आंघोळ करतो. इथं गार करायचा प्रश्नच नाही ना. हाताला सकाळदंड, पायाला सकाळदंड, आणि ते उकळलेलं पाणी महाराजांच्या अंगावर ओतलं. बटाटा कसा उकडतो तशी उकडली होती महाराज. यांनी साल्ट काढले हो, पोटाचे, पाठीचे, सर्वांगाचे साल्ट काढले यांनी. टमाट्यासारखे लाल बुंद दिसत होती संभाजी महाराज. यांनी पुढचा प्रयोग केला, मिठाचं पाणी करून अंगावर ओतलं. काय बोलायचं दादा, किती नीच काम करतात जवळची माणसं. ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवता ना तेच तुमच्या असे घात करतात गोड बोलून. ऐका, याने नंतर मीठ चोळलं. नंतर काय केलं, सळ्या तापवल्या आणि डोळ्यात खोपसल्या. तर जीवाचा जीवलग सखा शेवट बायको जवळ नव्हती महाराजांची, कोणीच जवळ नव्हतं. हमीररावजी मोहिते पाटील जगातून निघून गेले होते. त्याच्यानंतर बहिर्जी नाईक पण गेले होते. ते तरी वेश बदलून त्यांना जागा करत होते, सावध करत होते, पण ते नव्हते या जगात. ऐका, आणि मग यांनी काय केलं, जीभ तोडली. पण शेवटपर्यंत फक्त एक जण झोपत होता. कोण? कवी कलश, शेवटच्या श्वासापर्यंत. पण त्यालाही बी माझ्या मालकाचा असा निर्दय अंत होतो हे पाहवलं नाही, जाग्यावर जीव सोडला. ऐका नाही. आणि पुढची गोष्ट त्या चित्रपटात वेगळं दाखवलं, त्याला मागं घेऊन गेले. असं काहीच नाही होईल. ती कादंबरी वाचा तुम्ही, छावा, शिवाजी सामंतांनी लिहिलेली. ऐका नाही, जाग्यावर मेलाश कवी कलश. आणि त्याच्यानंतर जीभ तोडली, तुकडे तुकडे करून गंगेत फेकले. हरिजन समाजाच्या माणसाने विकुडा ते तुकडे गोळा केले आणि जिकडं रस्ता मिळेल तिकडे घेऊन पळायचं. पुणे जिल्ह्यात 2 गाव आहेत, आळंदीच्या जवळ वडू आणि तुळापूर. तिथे आणले तुकडे तुकडे, लहान पोरांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांनी ते तुकडे शिवले आणि महाराजांना समाधी दिली प्रेत तयार करून. म्हणून त्या गावाला आडनाव शिवले. काय आडनाव आहे त्या वडू तुळापूरला? शिवले आडनाव आहे. तर अजून काय केलं, आजही ते लोक त्या महाराजांच्या नावाचं सुतक पाळतात, संभाजीराजांच्या. त्या लोकांनी मला सांगितलं, तिथं कीर्तन होतं माझं वर्ष श्राद्धाचं. त्यांना म्हटलं, या असं काय तुमचं आडनाव शिवली, काय प्रकार आहे? मग त्यांनी मला इतिहास सांगितला आणि मग त्यांनी मला सांगितलं, आता शेवटचं झालं माझं कीर्तन. त्यांनी सांगितलं म्हणे, महाराज आमच्या गावचे लोक आजही महाराजांच्या नावाचं सुतक पाळतात. काय पाळतात, कसं पाळतात आम्हाला तरी सांगा, आम्ही कीर्तनातून प्रचार करू. आणि मग त्यांनी मला सांगितलं, आमच्या गावचे लोक तेवढा 1 महिना पायात चप्पल घालीत नाही. म्हटलं कोणचा महिना? माघ शुद्ध, आपलं माघ वद्य अमावस्या म्हणजे महाशिवरात्रीनंतर येणारी 3ऱ्या दिवशीची अमावस्या, तिथून पुढे 1 महिना ते फाल्गुन अमावस्या. बरं का दादा, कोणची? गुढीपाडव्याच्या आगल्या दिवशीची अमावस्या. असा 1 महिनाभर महाराजांच्या नावाचं सुतक पाळतात. आमच्या गावातल्या पोरी नवीन कपडे खरेदी करत नाही. आमच्या गावातल्या बाया एकच टाइम जेवण करतात. सकाळी जेवले तर संध्याकाळी काही खात नाही. आमच्या गावातली माणसं डोक्याचे केस काढून टाकतात. आमच्या गावातली पोरं, तरुण पोरं 1 महिनाभर पायात चप्पल घालती नाही. आमच्या गावातली काही पोरं अजूनही डाव्या कुशीवर झोपतात आणि महाराजांच्या हाकेचा आवाज ऐकतात. अजून तरी महाराजांचा आवाज येईल आणि आम्ही खडबडून जागा होऊन महाराजांना मदत करू, असं सुतक पाळतात. हे तुम्हाला मी काय सांगितलं, वाटोळ करणारी लोक बाहेरचे नसतात. त्याच्यामुळे जवळ जाऊ नका आणि कोणाचा विश्वासघात होऊन दे नका. 3 जण मित्र, जो प्रामाणिक राहतो ना महाराज, त्याची किंमत लोकांना कळत नाही ना. पण जो बोलण्यात लबाड, विश्वासघातकी, तोंडावर एक बोलतो, माग एक बोलतो, कामापुरता जवळ येतो, काम झालं का करा संपूर्ण वैद्य मरो, असे जे राहतात दादा, त्यांचीच किंमत समाजात सध्या जास्त आहे. पण त्यांना तेव्हा कटू सत्य जरी असलं तरी पण ते कधी पराजित होत नाही. असं उघड होतं एक दिवस, डायरेक्ट व्हिडिओच येतो मग. तेव्हा पदरात फक्त पस्तावा पडतो, याच्यापेक्षा दुसरं काहीच पडत नाही. किंमत आपली 0% होऊन जाते. त्याच्यामुळे लय जवळ कोणाच्या जाऊ नका. 3 जण मित्र, एकाचं नाव ज्ञान, एकाचं नाव धन, एकाचं नाव विश्वास. 3 जण मित्र एकाच ठिकाणी कामाला बदल्या व्हायची वेळ आली. 3घे रडायला लागले. आता परत कुठं भेटायचं, कुठे भेटायचं? ज्ञान म्हटलं मी शाळेत भेटल, विद्यालयात भेटल, कॉलेजमध्ये भेटल, हायस्कूलमध्ये भेटल. धन म्हटलं श्रीमंत माणसांच्या घरी भेटल. विश्वास रडत रडत सांगू लागला, दादा तुमच्या दोघांचं काही नाही, पण मी जर एकदा एखाद्याच्या आयुष्यातून निघून गेलो तर या जन्मात परत वापस येत नाही. कळलं तर पा. विश्वास नावाचा पक्षी उडाला का तो परत जीवन रूपी फांदीवर बसत नाही. महेश महाराज बरं का, युट्यूबवाले दादा, कृष्णा भाऊ, वाक्य एवढं करा आमच्यासाठी. वाक्य किती खौट आहे, एवढं खौट वाक्य घेऊन जा. 1 किलो शेंगदाण्यातला एखादा खौट शेंगदाणा गेला तर आपण सहन करू शकतो, तसं एवढ्या कीर्तनातून एवढं खौट वाक्य माझं सहन करा. जी पोरगी, जो पोरगा, ज्या आई बापाने आपल्यासाठी हाडाचे काढ, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा केलाय, स्वतः फाटके मळके तुटके जुने कपडे वापरून आपल्याला चांगले कपडे घेऊन दिले, ती पोरगी, तो पोरगा त्यांच्या आई बापाचा विश्वासघात करू शकतात, तेव्हा तुमचा घात का नाही करू शकत? काय चुकीचं बोलतोय तुम्ही?
त्याच्यामुळे अशा निर्दयी लोकांपासून, या विश्वासघातकी लोकांपासून लांब राहा, कायम समाधानी राहाल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. दादा एकच मिनिट बसा. कीर्तन आपलं संपलंय. वावी ठुशीचा सप्ताह पार पडतो आहे. नामांकित कीर्तनकारांची कीर्तन या ठिकाणी संपूर्ण होतात. गोड साऊंड सिस्टीम, गोड गायनाचार्य, गोड मृदंगाचार्य आमच्या महेश रावांनी या कार्यक्रमाचा निरोप माझ्यापर्यंत दिला. पहिल्यांदा हरीश दादाने फोन केला मला या कार्यक्रमाचा, पण नंतर काहीतरी गडबड झाली, ती कॅन्सल झालं. परत म्हटले अहो ते झाली परत क्लिअर, घ्या परत. मग तीच तारीख मला दिली त्या अगोदर, परत ती माझ्या वाट्याला आली. माझं नाव आजच होतं म्हणून परत महेशराव जवळकर, म्हणजे आपलं महेशराव जगताप. हे जगतापांनी क्रांती केली सध्या. श्रावण महाराज जगताप, महेश महाराज जगताप, प्रमोद महाराज जगताप, हे जगताप सध्या फार लेवलला आहे बरं का. फक्त आपला ताप कोणाला होऊन देऊ नका आणि ही लेवल कायम ठेवा. आयुष्यात तुम्हाला कधी वाईट दिवस येणार नाही, आहे का नाही. सगळेजण आले, तरुण मित्रमंडळी, लय बरं वाटलं तुमच्याकडे पाहून, लय छान वाटलं. हे बालगोपाळ, हे भविष्यातले हे सध्याचे कार्यकर्ते मंडळी आहेत. दोन्ही चोपदार बाबा, आहे का नाही, विनेकरी बाबा, सगळे आई बहिणी, ताई, काकी, मावशी. माऊलीचा दास यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कीर्तनकारांचे कीर्तन आहे, आजचं कीर्तन तिथं असणार आहेत. यांच्या चाली उद्या परवा तुम्हाला यूट्यूबला पाहायला मिळतील. चॅनल माझाच येतो, त्यांच्याकडे दिलाय तो, छान चॅनल आहे. आमचा मोदक आहे आला पहा, आज सुट्टी त्याला रविवार. आज मला म्हटलं येऊ का, म्हटलं येऊ का म्हणजे काय, चाल. तो आला. सगळ्यांना वंदन. कार्यक्रमाला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल